स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, आमदार चंद्रकांत पाटील विधानसभेत आक्रमक। मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील विद्यार्थिनीचा काल अपहरणाचा प्रयत्न झाला असून आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी याबाबत विधानसभेत मुद्दा उपस्थित केला। या प्रकरणी त्यांनी पोलिसांसह शाळेच्या प्रशासनावर रोष व्यक्त केला। पाहूया याबाबतचा वृत्तांत। स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील, मुक्ताईनगर, जळगाव। अध्यक्ष महोदय धन्यवाद। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये वडोदा गावी एका 7वीतल्या विद्यार्थीचा अपहरणाचा प्रयत्न झाला। कालची ही घटना घडलेली आहे। काल मला समाजावर तात्काळ तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितल्यावरही काल त्या लोकांना आणून त्याच्यावर थातूरमातूर कारवाई झालेली आहे। मुलीला 7वीतल्या मुलीला 4 लोकांनी 4 दिवसांहून पाळत ठेवून कुटुंबातल्या लोकांनी शाळेला कन्फर्म त्या संदर्भात याच्यापूर्वी माहिती दिली, तरी त्या मुलीचे अपहरण होतं आणि तिला घेऊन जाऊन बेशुद्ध केलं जातं, एका ठिकाणी टाकलं जातं। पण मुलगी शाळेतून घरी येत नाही म्हटल्यावर पालकांपासून तिची आली चौकशी होते आणि ती मुलगी एका ठिकाणी बांधलेल्या अवस्थेमध्ये तोडलेल्या अवस्थेत सापडते। इतकी गंभीर घटना असताना खऱ्या अर्थाने तिथल्या एसपींनी जागेवर जाणे, त्या लोकांना कडक कारवाई करणे गरजेचं आहे। पण अशा स्थितीमध्ये पोलीस प्रशासनाची ही जी पद्धत आहे, तर ज्या पद्धतीत पोलीस प्रशासन काम करत आहे, मला असं वाटतं हे चुकीचं आहे। मुक्ताईनगर मतदारसंघातलं कुरा तालुक्यात कुरा भागातलं वडोदा गाव आहे, त्या शाळेत घडलेली घटना आहे। शाळेच्या त्या चेअरमन पासून बॉडीपासून मुख्याध्यापकांनाही पालकांनी 2 दिवसापूर्वी त्याची माहिती दिली होती। माझी आपल्याला विनंती की अशा सगळ्या महिलांच्या सुरक्षेची घटना होत असताना खऱ्या अर्थाने या संदर्भामध्ये सभागृह चालू असताना त्यावर लक्ष दिलं पाहिजे, कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। शाळा प्रशासनाने विद्यार्थी संदर्भात जे दुर्लक्ष केलं आहे त्या शाळा प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे आणि सीसीटीव्ही फुटेज जे देताना आता ते टाळाटाळ करतात पोलिसांना, त्या संदर्भामध्ये कठोर कारवाई होईल का, पहिल्यांदा खरा प्रश्न माझा आहे। कारण गृहराज्यमंत्री या सभागृहात बसले आहे, त्या निमित्तानं माझी आपल्याला विनंती आहे की मुलींना किंवा महिलांना संरक्षण देत असताना आपण पूर्ण आपली संवेदना वापरली पाहिजे एवढी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य